नंतर त्यांना अध्यक्ष डिक्लेअर करण्यात आलेले. आणि ह्या अशा गोष्टी असतात ते छत्तीसगडचे सिनामोन हे काय असंतुष्ट आत्मे काही जे राज्यात आहेत त्या आत्म्यांनी छत्तीसगडच्या परराज्यातल्या माणसाला, अमराठी माणसाला आणि परराज्यातल्या माणसाला धरून असं खांद्यावर बंदूक टाकून काहीतरी हे एकदमच खालच्या दर्जाची आणि फालतू गोष्ट ही. कायदा आपल्या जागी असतो आणि कायद्याने कुठलीही कमतरता, कुठलीही उणीव न ठेवता ही प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. आणि मला वाटत नाही की याच्यातून काही निष्पन्न होईल आणि काही फक्त हे तात्पुरतं चर्चेचा विषय राहील. आणि थोडंसं इमोशनली बाबा कुठेतरी वाईट वाटेल यांना, मग काहीतरी आपल्या पोळ्या शेकल्या जातील असं काय असंतुष्टांना वाटतं. पण यातून काही निष्पन्न होणार नाही असं मला तरी वाटतं. असंतुष्ट तुम्ही म्हणताय, पक्षातलेच कोण आहेत का? नाही, आता राज्यातले भरपूर सगळ्याच पक्षाला असंतुष्ट असतात काही ना काही लोक. त्यातल्याच काही लोकांचं हे कटकारस्थान असू शकतं, परंतु त्याला काय आम्ही भीक घालत नाहीये. आणि ह्या गोष्टीत काहीही दम नसणार आहे. हे मीडियाला चर्चेसाठी आणि सिनाला महाराष्ट्रामध्ये कुठेतरी फोकस व्हावं असं वाटत असेल त्यामुळेच या गोष्टी, बाकी काही ह्याच्यात तथ्य नाही. नाना, गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे नाराज आहेत. पार्थ पवार यांची कार्यपद्धती थोडीशी ह्याची आहे, म्हणजे वेगळी आहे आधी जाण्यापेक्षा, याच्यामुळे ही नाराजी वाढली अशी एक चर्चा आहे. त्याच्यातून हे पत्र आलं का? मग नाही बघा, ह्या पत्रातनं त्या नाराजीबद्दल मला तरी काही माहिती नाही. म्हणजे आता सुनील तटकरे यांना मी नेहमी भेटतो, म्हणजे आमच्या प्रदेशाध्यक्ष आता आहेत ते. प्रफुल्ल पटेलला मी 4-5 वेळा भेटलो. कुठे त्यांना असं बॉडी लँग्वेजवरनं किंवा बोलण्यातनं कुठं त्यांचं नाराजी दिसली नाही. म्हणजे एकंदर पक्षामध्ये राहिला प्रश्न पार्थ पवार असतील किंवा आमच्या वहिनी असतील त्यांच्या कार्यपद्धतीचा, ती कार्यपद्धती व्यवस्थित चालू आहे. पण काय होतं की दादांची जी सिस्टीम होती ती सिस्टीम सेम टू सेम राबवायला थोडा वेळ जाणारच आहे. दादांचा अनुभव जो पाहता, 40 वर्ष दादांनी, माझ्या माहितीप्रमाणे 1982ला दादा सक्रिय राजकारणात आले. म्हणजे 18 आणि 26 जवळजवळ 44 वर्ष ज्या व्यक्तींनी पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला होता, ज्या व्यक्तीला घराघरात पोचले होते दादा, आणि त्या पद्धतीने तुम्ही लगेच दुसऱ्या दिवशी म्हणताल की दादांची पद्धत पार्थ दादांना किंवा वहिनींकडे आली पाहिजे, तर थोडा वेळ लागेल या गोष्टीला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.